नमस्कार. स्वागत करते तुमचं मराठी YouTube चॅनलवरती. तर आज आहे ना किचनमध्ये मी सगळे डब्बे वगैरे खाली काढलेले आहेत आणि मला किचनमधील सगळे डब्बे वगैरे छान असे मी घासून घेणार आहे. सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत आणि सणासुदीच्या दिवसामध्येच आपण घराची, किचनची छान अशी साफ-सफाई करत असतो. तर इथे सगळ्यात अगोदर मी तर किचनची साफ करायला लागले. आणि सगळे डब्बे मी खाली काढून घेतले. त्या डब्यांमध्ये जे काही सामान होतं, पापड वगैरे, ते सगळे दुसऱ्या डब्यांमध्ये ठेवून दिले आणि खरंच डब्यांमध्ये थोडे-थोडे पापड वगैरे राहिले होते. त्याच्यामुळे छोट्या डब्यांमध्ये ते बसून गेले आणि मोठे डब्बे मात्र घासण्यासाठी इथे रिकामे झाले. जवळच नवरात्र, दसरा, दिवाळी हे लागोपाठ सण येत आहेत आणि तुम्ही देखील छान अशा घराची साफ करायला लागलेच असताल. तर आपल्याला कुठल्या-कुठल्या गोष्टी कुठं-कुठं ठेवलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी चांगल्या राहिलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी खराब झालेल्या आहेत, चांगल्या वस्तू आपण ठेवून घेतो आणि ज्या आपल्याला वस्तू आपल्या कामाच्या नसतात, तर त्या आपण लगेच वेगळ्या करतो आणि असं करून आहे ना, जे काही आपल्या डब्यांमध्ये सामान असतं, तर त्याची व्यवस्थित आपण विल्हेवाट लावत असतो आणि सोबतच आपले डब्बेसुद्धा चकाचक चमकत असतात. आणि सणावाराच्या काळात कसं असतं ना, सणासुदीमध्ये आपल्याला छान असं काम काम करण्याचा उत्साह देखील वेगळाच असतो. पण हा उत्साह टिकून राहण्यासाठी आहे ना, आपण पण आपल्या हेल्थची, आपली स्वतःची एक गृहिणी म्हणून व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. तर आज सकाळी आहे ना, मला छान असा हेल्दी ज्यूस बनवायचा होता. तर त्यासाठी मी घेतलं होतं थोडंसं बीट, गाजर आणि काकडी छान बारीक कट केलं. सोबत एक आवळा पण यामध्ये टाकला होता. आणि तुम्हाला सांगते इतका छान हा ज्यूस बनलेला होता. या अगोदर पण मी हा ज्यूस घेत होते आणि याचा मला खरंच खूप फायदा देखील होत होता. यामुळे काय होतं ना, आपल्याला जी दिवसभरासाठी काम करण्यासाठी जी ताकद लागते ना, तर ती मिळून जाते आणि असे पौष्टिक ज्यूस आहे ना, रोज आपल्याच्यानी नाही घेणं होत मान्य आहे. पण आठवड्यातून 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस ज्यूस हा घेतलाच पाहिजे. कुठलाही ज्यूस घ्या, तो फ्रूट ज्यूस असो किंवा अ, असा का बीट वगैरेचा असो, हेल्दी जे असतं ना, तर ते आपल्या पोटामध्ये टाकण्याचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजे काम करण्यासाठी दिवसभर आपल्याला तरतरी असते आणि इथे आहे ना, मी छान ज्यूस पीत होते. इतका छान ज्यूस झाला होता तो, की कायच सांगू तुम्हाला. आणि हा ज्यूस आहे ना, मी नंतर काय केलं, थोड्या वेळ उभा राहून पिले, पण नंतर मी मस्त एका जागेवर शांतचित्त बसले आणि मग हा ज्यूस पिऊन घेतला. आता इथे पहा छान माझे डब्बे वगैरे घासून झाले. बाहेर मी डब्बे वगैरे लगेच ठेवले नाही. इथल्या इथंच किचन वट्ट्यावरती मी ठेवून दिले. कारण बाहेर जा, आत या असं करून आहे ना खूप चक्रा होतात. म्हणून मी काय केलं, डब्बे जसे घासले ना, तसे किचन वट्ट्यावरती ठेवले. त्याचे झाकणं पण मी किचन वट्ट्यावरतीच ठेवून दिले आणि म्हटलं मग एकदाच मी बाहेर यांना ठेवून देणार. तर बाहेर बघितलं तर काय ऊन पण भरपूर पडलेलं होतं. तर मग मी फटक्यात काय केलं, मला एक्स्ट्राचे कपडे धुवायचे होते, पायपुसणी वगैरे ते देखील मी इथे धुवून घेतलं. कसं असतं ना आपल्या गृहिणींचं, आपल्याला ऊन पडलं की आपल्या लगेच डोक्यामध्ये दुसरे कामं पण लगेच तयारच असतात. आपल्या डोक्यामध्ये लगेच असतं की नाही, नाही आता कपडे वगैरे पडलेले आहेत. कपडे देखील आपल्याला धुवून घ्यायचे आणि जो काही हा उन्हाचा वेळ असतो ना, तर त्यात तो टाईम आपण यूज करून घेतो इथं आणि आपले कामं सोबतच असे सगळे एकदाचे सगळेच कामं चालू असतात. या अगोदर पण मी कपडे धुतलेले होते, तर ते काही व्यवस्थित वाळलेले नव्हते. तर मी ते देखील कपडे उन्हामध्ये वाळत घातले आणि छान असे कडक झाले आज कपडे. 2-3 तास का होईना, पण ऊन एकदम कडक पडलेलं होतं आणि त्यामुळे आहे ना, कामाला पण छान उत्साह येत होता आणि छान वाटत होतं हे सगळं काम करून आज. आणि कारण वातावरण छान असलं, की आपल्याला देखील छान वाटतं काम आवरण्यासाठी आणि सोबतच आहे ना, थोडंसं म्हटलं खिडक्या वगैरे व्यवस्थित छान पुसून वगैरे घ्यावा. पडदे-बिडदे जरासे झटकून वगैरे घ्यावा. तर तेच काम इथं माझं सुरू झालं आणि मग लगेचच आपल्या स्त्रियांना कुठं बसून असतो. आपण गृहिणी नेहमी घरात काही ना काही आपलं चालूच असतं. तर कसं आहे ना, कुठलंही एक्स्ट्रा जरी काम करायचं आहे ना आपल्याला, तर त्यासाठी आहे ना,
सकाळचं आपलं रोजचं जे रुटीनमध्ये काम आहे ना, ते करूनच मग आपल्याला एक्स्ट्राचं काम करायचं असतं. तर इथे पहा सकाळी मुलांचे डब्बे वगैरे मी बनवून दिले होते. त्यांना शाळेत पाठवलेलं होतं. त्यानंतर आमचं जेवण झालं. ते भांडे पडलेली होती. सकाळचे नाश्त्याची भांडी पडलेली होती. ते मी इथे आवरून घेतले आणि लगेचच मग सोफा वगैरे मी इथे साफ करायला हॉलमध्ये आले आणि खिडक्या वगैरे ते साफ केलं होतं, तर त्याची धूळ आणि थोडासा कचरा त्या सोफ्यांवरती पडलेला होता. तर मग तो मी साफ करायला घेतला. आणि अशा प्रकारे आहे ना, आपण घरामध्ये आपलं दिवसभरासाठी काम वाढूनच जातं. पण काम करत असताना आपण आपली देखील काळजी खूप काळजी करायची असते. आपण देखील आपल्या स्वतःची काळजी घ्यायची असते आणि मग काम करायचं असतं. अधून-मधून घड्याळाकडे पण लक्ष जात होतं, का आपलं काम व्यवस्थित चाललंय की नाही, टाईमावरती चाललं की नाही. आणि हे पहा छान असे मी घरातून किचन ओट्यावरून ते डब्बे बाहेर आणून ठेवले होते आणि छान वाळलेले होते. कुठेही कसलाही डाग वगैरे त्या डब्यांवरती आलेला नव्हता. ऊन छान होतं, वातावरण पण छान होतं म्हणून सगळ्या गोष्टी छान अशा वाटत होत्या. आता काय केलेलं आहे, हे डब्बे मी एक-एक करून मी किचनमध्ये घेऊन नाही जात. आता सगळे एकात एक घालते आणि सगळे म्हणजे कसं, की एका चक्करमध्ये आपण आपलं कसं असतं ना, की एका चक्करमध्ये काम जितकं होईल तितकं आपण करत असतो आणि माझं देखील तसंच आहे. झाकणं वगैरे मी सगळे जे वेगवेगळे केलेले होते ना झाकणं, तर ते आता मी सगळे एकत्र करणार आणि सगळे डब्बे वगैरे छान असे एकत्र करून घेणार आणि नंतर मग काय करणार, हे डब्बे वगैरे एकाच फेरीमध्ये जितके आपल्याला शक्य असतं ना, तितके मी घेऊन जाणार. अपेक्षा करते आजचा ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.